मी अरुण घोडके. शिवचिंतन. गडकोटावरती असलेल्या तोफा म्हणजे सह्याद्रीचे जणू डोळेच. शत्रूच्या हालचालीवरती रोखून पाहणारे. त्यांच्या गर्जनेने आभाळ दणाणून जाई, भूमी थरथर कापे आणि शत्रूचे धैर्य यांचा पार चुराडा होई. गडावरील तोफा फार दिवस न उडवता ठेवल्या तर त्या गंजत असत. त्या गंजू नये म्हणून अधूनमधून तोफा उडवून पाहत असत. त्या स्वच्छ करीत असत. पेशवे काळात तोफेस डांबर लावित असत. शिवाय चंद्ररस तेल लावित असत. तोफा उडवण्यासाठी चांगल्या गोलंदाजीची कमतरता भासत असे. त्यामुळे सर्व सत्तांनी अनेक युरोपियन लोकांना आपल्या पदरी ठेवले होते. शिवरायांनी सुद्धा काही युरोपियन लोक आपल्या पदरी ठेवले होते. त्यांच्या हाताखाली स्थानिक लोक दिले होते, जेणेकरून तोफा उडवण्याचे तंत्रज्ञान त्यांना सुद्धा आत्मसात व्हावे म्हणून. शिवकालात जशी बुरुजांना नावे होती, तशी तोफांनाही नावे देण्यात आली होती. उदाहरणार्थ मुलुख मैदान तोफ विजापूरची, लांडा कसाब मेंढा तोफ, गंगासागर तोफ, भुजंग तोफ, रणचंडी तोफ, सुंदर तोफ, गणेश तोफ, भवानी तोफ अशा प्रकारे. या शिवकालीन तोफा म्हणजे स्वराज्याच्या अभेद्य किल्ल्यांची धडधडणारी हृदयच होत. ही भूमी आमची आहे, हा गड आमचा आहे, हे स्वराज्य आमचे, असे प्रत्येक तोफ गरजून गरजून सांगत होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण.